22 वर्षानंतर आज तुम्हाला जी अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे, तर 22 वर्षांचा अनुभव तुम्ही कामी लावाल की आता हे फ्युचर जे आहे त्याचा विचार करून तुम्ही काम कराल? नक्कीच तुमचा प्रश्न चांगला आहे। मला जुनं आणि नवीन ह्या दोघांचं संगोपन करून सांगड घालून मला ह्या शहराची विन करायची आहे, ह्या शहराची चांगली जडणघडण करायची आहे। मला जुना पण अनुभव आहे आणि नवीन अनुभव आहे। जुनं आणि नवीन एकत्र झालं तर नवीन नक्कीच चांगलं होईल असं मला वाटते। समोरच्या पक्षाबद्दल काय वाटतं, त्यांच्या लोकांबद्दल काय वाटतं? नाही, समोरच्या पक्षाबद्दल माझा प्रतिस्पर्धी आहे तो, त्याच्यामुळे मला त्यांच्याबद्दल एक आदरच आहे। पण ही खेळीमेळीच्या वातावरणामध्ये इलेक्शन म्हणजे निवडून झाली पाहिजे आणि आम्हाला स्पोर्ट्समॅन स्पिरिट आमच्या जीवनामध्ये अवलंबलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये मला विकासाचा अजेंडा माझ्या शहरामध्ये राबवायचा आहे। इथले फुटपाथ समस्या आहे, इथले कचऱ्याची समस्या आहे, इथले इतर समस्या आहे, सर्व समावेशक इथल्या सामाजिक संघटनेसोबत घेऊन आम्ही त्याचं निराकरण करू। बरं, मला सांगा, आता जो आपला अपोजिट पक्ष आहे त्यामध्ये भरपूर ठिकाणी तिकिटांचं वगैरे यावेळी आपण बघितलं की काही नावं आले, त्यानंतर काहींना देण्यात आला, पण तुमच्या समर्थनामध्ये आपण असं बघत आहोत की एकच व्यक्ती होता, त्या व्यक्तीला पण तिकीट दिलेली आहे आणि तुमच्याकडे समर्थन आहे। या समर्थनाचा वापर तुम्ही कसा कराल? नक्कीच हा माझ्या जनतेचा माझ्यावरती विश्वास आहे, त्याच्यामुळे हा विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची मी काळजी घेईन, कारण हा जनतेचं समर्थन आहे आणि मी जनतेचा उमेदवार आहे। त्याच्यामुळे मला जे लोकांनी माझी पाठराखण करतात त्या माझ्यासोबत आज लोक युवक एवढे उभे आहे, त्यांच्या विश्वासाला कुठे तडा जाणार नाही असं मी काम माझ्याकडून कदापि होणार नाही एवढी मी ग्वाही देतो। आणि मला जी लोकांनी साथ दिली, संमती दिली, त्याचा मी नक्कीच आदर करीन, त्याचा ज्या विश्वासाला पात्र ठरेन एवढं मी तुम्हाला सांगतो। हे शहर माझं आहे, जबाबदारी माझी आहे, प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी घ्यायची। हे शहर आपलं आहे, आपल्याला सोबत काम करायचं आहे, म्हणून येणाऱ्या काळामध्ये माझ्या शहरावर माझा अधिकार आहे, कारण मी इथला टॅक्स पेअर आहे। त्याच्यामुळे इथले जे काही समस्याचं निराकरण आहे, आम्ही सर्व समावेशक लोक बसून याचं निराकरण करू आणि जनतेला आव्हान करतो, सेवा, सुरक्षा आणि संस्कार हा आमचा एक संदेश आहे। सर्व धर्माच्या लोकांना आम्हाला एकत्र घेऊन ह्या शहराचं नवीन एक नामकरण किंवा नवीन आम्हाला संदेश द्यायचा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा समतेचा संदेश आम्हाला द्यायचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा संदेश आम्हाला द्यायचा आहे। म्हणजे शिका, संघटित संघर्ष करा, ह्या कर्मावरती आम्हाला काम करायचं, ह्या वाक्यावरती काम करायचं आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये सर्व समावेशक भूमिका आम्हाला घेऊन या शहराचा चेहरा मोरा आणि एक नवीन शहरामध्ये काहीतरी आम्हाला द्यायचं आहे, म्हणून मी माझी उमेदवारी आहे, जनतेची उमेदवारी आहे।